मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून परस्पर विल्हेवाट लावत सोनखत चोरी करण्याचा प्रकार होत असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला होता। मात्र सोनखत चोरी किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावली नसल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी केली आहे। सोनखत विक्रीचे कोणतेही निविदा यापूर्वी केली नाही। परिसरात या मैला मिश्रित सोनखतमुळे दुर्गंधी होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत होत्या। तसेच या ठिकाणी असणारे सोनखत परस्पर घेऊन जाणारे हर्षद शंकर शिंदे यांना 8,000 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे। तसेच या सोनखताची रीतसर निविदा काढून विक्री करण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली आहे। संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे। मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो। यातून खत तयार होते। या खताला सोनखत म्हटले जाते। हे सोनखत टनाला 4,000 रुपयाला विक्री केले जाते। सदर सोनखत निविदा काढून विक्री करणे आवश्यक आहे। मात्र मंगळवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून किरकोळ पावती करत सोनखताची परस्पर विल्हेवाट लावून चोरी केली जात असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी यांना मिळताच त्यांनी घटना ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश करत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे। मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो। यातून सुमारे 1,000 टनाहून अधिक सोनखत तयार होते। यातून महापालिकेला सुमारे 50 लाखाचे उत्पन्न अपेक्षित आहे। मात्र यातून परस्पर विक्री होत असल्यामुळे महानगरपालिकेचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप मिरज सुधार समितीने केला आहे। मला एका महत्त्वाच्या विषयावर आज खुलासा करू इच्छिते की गेले 2 दिवस बेडग डेपोवरील सोनखत याबाबतची चर्चा सुरू आहे किंवा ते बेकायदेशीर आहे असं विक्री करतायत असं काही अनेक वर्तमानपत्रात आलेलं आहे। त्या बाबतीत अगदी वस्तुस्थिती दर्शक ही अशी आहे की गेल्या अनेक वर्षापासून तिथं कुठं टेंडर झालेलं माझ्याकडे काही कागदपत्र उपलब्ध नाहीत। पण 3 आणि 4 तारखेच्या दरम्यान हा विषय माझ्यासमोर आला होता। काही लोकांची तिथल्या जे रहिवासी आहेत त्यांची पण मागणी होती की तिथून वास येईल किंवा एकदा त्याच्यात पाणी गेलं आणि ते साईडला त्यांची शेती आहे त्यात जाऊ शकतं। त्यानंतर आमच्या तिथले जे डेपोचं काम बघतात सचिन वाघमोडे यांच्याशी पण चौकशी केली। काही एक व्यक्ती पण आला होता की ते सोनखत नेलेलं नाही। त्याचे व्हेरिफिकेशन आम्ही केल्यानंतर नेलेलं तर उचलून आणणं आम्हाला अवघड आहे, कारण सोनखत म्हणजे जे मैला गोळा केला असतो तो मैला एका खड्ड्यात टाकतात आणि तो काही 6 महिन्यात आणि 1 वर्षात त्याचं खत होत नाही, तर त्याला अनेक वर्ष लागतात। कदाचित हा 7 ते 8 वर्षापूर्वीपासूनचा असू शकतो असं माझं मत आहे। त्या अंतर्गत 8,000ची आम्ही दंडाची पावती फाडलेली आहे आणि तातडीनं त्याची लिलाव लावण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। 1-2 दिवसात याबाबतची निविदा प्रसिद्ध होईल माननीय आयुक्त यांच्या मान्यतेने आणि रीतसर निविदेद्वारेच त्याची विक्री होईल। ज्यांनी कोणी असू दे आता उपहासात पण जरी आमच्या बातम्या दिल्या असतील तरी आम्ही धन्यवाद व्यक्त करतो की हा एक चांगला स्रोत आमच्यासमोर आणला आणि नक्की याबाबत कोणताही घोटाळा होणार नाही याची ग्वाही आम्ही देत आहोत आणि तातडीनं त्याचा लिलाव पावसाळ्यापूर्वी करून ते कसं जाईल याचं प्लॅनिंग आम्ही करू। काही प्रमाणात व्यक्तीने घेऊन गेलं पण ते आम्ही थांबवलं तिथंच आणि त्याची दंडाची पावती फाडलेली आहे। पण त्याचा रेट काय असू शकतो काय आहे याबाबतची कुठलंही गाईडलाईन्स किंवा रेट असं काही फिक्स नाही आहे। त्यामुळे आता आम्ही ओपन टेंडर काढणार आहोत। जो जास्त बोली लावेल त्या पद्धतीनं आम्ही त्याची विक्री निश्चितपणे करू।